नमस्कार मंडळी, मी दीपाली. स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी मुगाचा चिल्ला बनवणार आहे. ही रेसिपी साऊथ इंडियन आहे. आपण मुगाचा डोसाही म्हणू शकतो. इथे मी 1 कप अख्खा मूग घेतलेला आहे. चांगला निवडून स्वच्छ करून घेतलेला आहे. आता एका पातेल्यात घालून घेते आणि स्वच्छ धुवून घेते. हे पहा, मूग छान मी धुवून घेतलेले आहे. आता पाणी घालून घेते आणि रात्रभर भिजवत ठेवते. भिजवत ठेवल्यामुळे मूग छान नरम होतील. दुसऱ्या दिवशी बघा मूग कसे फुललेले आहे आणि चांगले नरमही झालेले आहे. हे पाणी मी गाळून घेते. आता मोठ्या मिक्सरच्या भांड्यात सर्व मूग घालून घेते. आता मी भांड्यात 1.5 इंच अद्रक आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालून घेते. बारीक मुलं खाणार असेल तर मिरच्या कमी घ्या, 1-2 घेतले तरी चालेल. आता 1 चमचा मीठ घालून घेते. थोडंसं पाणी घालून घेते आणि मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घेते. हे पहा, एवढी बारीक पेस्ट करून घ्यायची. आता एका पातेल्यामध्ये काढून घेते. इथे मी 1 कांदा मीडियम साईजचा घेतला आहे. कांदा चांगला बारीक कापून घ्यायचा. हे पहा, कांदा माझा इथे कापून झालेला आहे. आता 1 टोमॅटो मीडियम साईजचा घेतलेला आहे. तोही मी छान बारीक कापून घेणार आहे. चिल्ल्यासाठी मी जेमतेमच साहित्य घेतलेले आहे. जास्त काही साहित्य मी घालणार नाही. साधा सोपा मी चिल्ला करणार आहे. इथे माझा टोमॅटो कापून झालेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे. आता बॅटरमध्ये 1 चमचा जिरे घालून घेते आणि बॅटरमध्ये चमच्याने एकत्र करून घेते. छोट्या चमच्याने मी 2 वेळा जिरे घालून घेतलेले आहे. हे पहा, बॅटरची कन्सिस्टन्सी एवढी थिक पाहिजे. जास्त पाणी घालायचं नाही. पातळ बॅटर पसरवताना बॅटर तव्याला चिकटतं. इथे मी नॉनस्टिकचा तवा गरम करून घेतला आहे. हाय आचेवर तवा गरम करून घ्यायचा. 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि एका स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेला आहे. तवा भरपूर गरम झालेला आहे. आता थोडंसं पाणी शिपडते आणि तवा पुसून घेते. पाणी शिपडल्यामुळे तवा छान सेट होतो. आता तव्यावर बॅटर घालून घेते. एका चमच्याने बॅटर घालायचं म्हणजे व्यवस्थित बॅटर तव्यावर पडतं आणि त्याच चमच्याने हलक्या हाताने फिरवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित गोल आकार येतोय आणि चिल्ला छान पातळ होतो. हे पहा, बॅटर मी छान पसरवून घेतलेला आहे. गॅसची आच मीडियम करते आणि बॅटरच्या बाजूने चमच्याने तेल पसरवून घेते. बॅटरच्या वरच्या बाजूनेही तेल सोडून घेते. त्यामुळे चिल्ला तव्याला सहज सोडेल. हे पहा, बॅटरने कडा सोडल्या आहे आणि आता उलटण्याने चिल्ला मी पलटी करून घेते. हे पहा, चिल्ला खालच्या बाजूने किती छान भाजला आहे. असा चिल्ला खरपूस भाजून घ्यायचा. आता परत चिल्ला पलटी करते. आता चिल्ल्याच्या पहिल्या बाजूवर कांदा घालून घेते. छान चिल्ल्यावर पसरवून घ्यायचा. आता बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते. आता पनीर किसून घालते. पनीर खरं तर ऑप्शनल आहे, पण पनीर घातल्यामुळे चिल्ला दिसायला आकर्षक दिसतो आणि खायला चविष्ट लागतो. माझ्याकडं होतं म्हणून मी घातला आहे. आता चिल्ल्याची पहिली बाजू दुसऱ्या बाजूवर पलटी करते म्हणजे आतलं स्टफिंग छान सेट राहील. आता चिल्ला मी काढून घेते आणि ह्याच पद्धतीने मी उरलेले चिल्ले करून घेते. आजची मुगाची चिल्ल्याची रेसिपी आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्हला शेअर करा. मंडळी, चिल्ला बोलायला मला खूप अवघड जाते. मी आपल्या भाषेत डोसाच बोलते. आपल्या भाषेत सोपं पडतंय. मुगाचा डोसा करणे अतिशय सोपा आहे. त्याशिवाय झटपट ही रेसिपी होते. सकाळच्या घाईच्या कामात किंवा मुलांच्या टिफिनसाठी अतिशय सोपी रेसिपी आहे. त्याशिवाय हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट आहे. 1 कप मुगाच्या बॅटरमध्ये 6 ते 7 डोसे तयार झाले आहे. डोसा क्रिस्पी करायचा असेल तर तांदळाचं पीठ किंवा बारीक रवा अर्धा कप घातलं तरी सुद्धा चालेल. त्यामुळे डोसा छान क्रंची आणि क्रिस्पी होतो. मी करून दाखवलेला डोसा वयस्कर माणसेही आवडीने खातील. कारण डोसे बघा छान मऊसूत आणि लुसलुशीत झालेले आहे. इथे माझे डोसे किंवा चिल्ला करून झाला आहे. आता मी गरमागरम चिल्ले आणि त्यासोबत दही सर्व करते. आजची चिल्ल्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. चला तर मग मंडळी, पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू. तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा.